नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर या पदाचा भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत। त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर यासाठीचा जागा निघालेल्या आहेत। सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती आहे 7/9/2023 ते 27/9/2023 या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। इम्पॉर्टंट डेट्स आपण लक्षात घेऊयात। 7/9 ते 27/9च्या आत तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर पेमेंट ऑफ फीज ही तुम्हाला 27/9पर्यंत पे करायची आहे। डाउनलोड ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कॉल लेटर जे असणार आहे तर ते सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर ऑनवर्ड म्हणजे टेंटेटिव्ह डेट ऑक्टोबरची आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा हॉल तिकीट डाउनलोड करण्याची। फेज 1 ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे। डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट असेल तो नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये टेंटेटिव्ह पद्धतीने डिक्लेअर केला जाणार आहे। डाउनलोड ऑफ मेन्स एक्झामिनेशन कॉल लेटर जे मेन्स एक्झामिनेशनसाठी ॲप्लिकेबल असेल त्यांची नोव्हेंबर डिसेंबर टेंटेटिव्ह डेट आहे। त्यात कॉल लेटर सेकंड फेजचं डाउनलोड करण्याची प्रोसेस होईल। फेज 2 ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन जी आहे ती डिसेंबर किंवा जानेवारी 2024 या दरम्यान घेण्यात येणार आहे टेंटेटिव्ह डेट। डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ मेन एक्झामिनेशनचा हा सुद्धा डिसेंबर किंवा जानेवारी 24 मध्ये डिक्लेअर केला जाणार आहे। डाउनलोड ऑफ फेज 3 कॉल लेटर म्हणजे इंटरव्ह्यूसाठीचं जानेवारी किंवा फेब्रुवारी 24 मध्ये टेंटेटिव्ह डेट आहे। त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट तुमची जानेवारी फेब्रुवारी 2024 मध्ये कंडक्ट केली जाईल। इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज हे तुमचं जानेवारी फेब्रुवारी 2024 मध्ये केलं जाईल। डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट जो आहे तो फेब्रुवारी आणि किंवा मार्च 2024 मध्ये डिक्लेअर केला जाणार आहे। त्याचबरोबर SC ST and OBC यांच्यासाठी कॉल प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी होणार आहे ती फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर ऑनवर्ड होईल आणि कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी होणार आहे ती सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर ऑनवर्ड या दरम्यान होणार आहे। त्याचबरोबर वॅकन्सी आपण इथे लक्षात घेऊयात। टोटल वॅकन्सीज जे आहेत कास्ट वाईज तर SC साठी 300, ST साठी 150, OBC साठी 540, EWS साठी 200, जनरलसाठी 810 अशा टोटल 2000 वॅकन्सीजसाठी ही मोठी ॲड इथे निघालेली आहे। 2000 वॅकन्सीज प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही ॲड आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑफ एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड ॲज सच ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट। सो UGC अंडर येणाऱ्या कुठल्याही विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन कुठल्याही ब्रांचमधून ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एज लिमिट जी आहे ती नॉट बिलो दॅन 21 अँड नॉट अबो दॅन 30, 21 ते 30 वर्षाचा आत तुमचं वय असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीत असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला आहे। OBC असाल तर 3 वर्षाचं, PWD SC ST 15 वर्ष, PWD OBC 13 वर्ष, PWD जनरल EWS असेल तर 10 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना 5 वर्ष, 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे। रिझर्वेशन फॉर द पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी तर यासाठी कुठल्या पद्धतीचं रिझर्वेशन आहे ते इथे दिलेलं आहे। ॲड खूप मोठी आहे त्यामुळे फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत। सो सिलेक्शन प्रोसिजर आपण इथे बघूयात। फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी होणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 100 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन। द टेस्ट विल हॅव 3 सेक्शन्स ॲज फॉलोज। तर 3 सेक्शनमध्ये ही एक्झाम होणार आहे। पहिला आहे इंग्लिश लँग्वेज, सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट, थर्ड आहे रिझनिंग ॲबिलिटी। नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील 30, इंग्लिश लँग्वेजवर 30 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह 35 क्वेश्चन, रिझनिंगचे 35 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चनसाठी ही एक्झामिनेशन होणार आहे। मार्क्ससुद्धा 100 असणार आहेत आणि या टोटल 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चनसाठी 1 तासाचा टाईम तुम्हाला दिला जाणार आहे। सेक्शन क्रायटेरिया फॉर द मेन्स एक्झामिनेशन जे असणार आहे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द ॲग्रिगेटेड मार्क्स स्कोर इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन। देअर विल बी नो सेक्शन कट ऑफ। सो सेक्शनल कट ऑफ नसणार आहे। कॅन्डिडेट्स नंबरिंग 10 times approx The numbers of vacancies in each category will be shortlisted
on मेन्स एक्झामिनेशन फ्रॉम द टॉप ऑफ द अबो मेरिट लिस्ट. सो मोस्ट ऑफ IBPSच्या एक्झाममध्ये सेक्शनल कट ऑफ असतो, पण ह्या एक्झाममध्ये कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाही आहे. सेक्शनल कट ऑफ म्हणजे इंग्लिश लँग्वेजसाठी वेगळा कट ऑफ, क्वांटिटेटिव्हसाठी वेगळा कट ऑफ लागतो, रिझनिंगसाठी वेगळा कट ऑफ लागतो आणि ओव्हरऑल एक वेगळा कट ऑफ लागतो. तर इथे सेक्शनल कट ऑफ नाही आहे, ओव्हरऑल कट ऑफ फक्त आहे. जे सरळ सेवा एक्झामिनेशनमध्ये होतं मोस्ट ऑफ, त्या पद्धतीने फक्त सरळ कट ऑफ इथे असणार आहे. फेज 2 एक्झामिनेशन जी आहे, तर मेन्स एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑनलाईन अँड विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑफ 200 मार्क्स. 200 मार्क्सची मेन्स एक्झाम होईल. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फॉर 50 मार्क्स. द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्टर्ड इमिजिएटली आफ्टर कन्क्लुजन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड कॅन्डिडेट्स विल हॅव टाईप देअर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आन्सर ऑन द कम्प्युटर. सो डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला टाईपच करायचं आहे, टाईप करून तुम्हाला ते एक्झामिनेशन द्यायची आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, द ड्युरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इज 3 hours अँड कन्सिस्ट ऑफ 4 सेक्शनल, टोटल 200 मार्क्स. देअर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन. सो 4 सेक्शन असणार आहे. पहिलं आहे रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड टेस्ट, 40 क्वेश्चन 50 मार्क्सला, 50 मिनिटं यासाठी आहेत. दुसरं आहे डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, 30 क्वेश्चन 50 मार्क्स, 45 मिनिट यासाठी आहेत. तिसरं आहे जनरल इकॉनॉमी बँकिंग अँड अवेअरनेस, 50 क्वेश्चन 60 मार्क्स, 45 मिनिट्स यासाठी असणार आहे. चौथं आहे इंग्लिश लँग्वेज, 35 क्वेश्चन 40 मार्क्स आणि 40 मिनिटं यासाठी आहेत. यासाठी 155 क्वेश्चन 200 मार्क्सला आणि 3 तासाचा टाईम या प्रोसेससाठी दिला गेलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये इंग्लिश लँग्वेजवर लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग तुम्हाला करायची आहे. 2 क्वेश्चन्स असतील, 50 मार्क्स त्यासाठी असेल आणि 30 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहेत. सो अशा पद्धतीने ही एक्झामिनेशन इथे कंडक्ट केली जाणार आहे. तर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, या पेनल्टी असणार आहे ती आहे 1/4 ऑफ मार्क्स असाइन. सो 1/4 तुम्हाला म्हणजे 0.25 मार्क्स तुम्ही तुमच्या चुकीच्या क्वेश्चनचे मायनस केले जातील तुमच्या टोटल मार्क्समधून. तर 1/4चं हे निगेटिव्ह इथे पेनल्टी आहे. सिलेक्शन मार्क्स विल नॉट बी मेंटेन फॉर बोथ प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशन. सिलेक्शन क्रायटेरिया फॉर फेज 3 जे असणार आहे, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ ॲग्रिगेटेड मार्क्स स्कोर इन अ फेज 2 एक्झामिनेशन. सो मेन्स एक्झामिनेशनवरनं तुमचा फेज 3चा एक्झामिनेशनसाठी कट ऑफ लागणार आहे. देअर विल बी नो सेक्शनल कट ऑफ, याच्यासाठी सुद्धा सेक्शनल कट ऑफ नाही आहे. कॅन्डिडेट्स नंबरिंग अप टू 3 टाइम्स. सो फेज 3साठी 3 टाइम्स म्हणजे 2000 जागा आहेत, मल्टिप्लाय बाय 3, 6000 कॅन्डिडेट्स हे फेज 3साठी सिलेक्ट केले जाणार आहेत. ॲप्रॉक्सिमेटली ऑफ द कॅटेगरी वाईज वॅकन्सीज विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 3 फॉर द टॉप ऑफ द कॅटेगरीज वाईज मेरिट लिस्ट सब्जेक्ट टू द कॅन्डिडेट्स स्कोरिंग द मिनिमम ॲग्रिगेटेड क्वालिफिकेशन स्कोर्स ॲज डिसाइडेड बाय द बँक. फेज 3मध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट असणार आहे, ग्रुप एक्सरसाइज असणार आहे आणि इंटरव्ह्यू असणार आहे. तर अशा पद्धतीने हे कंडक्ट केलं जाणार आहे. सायकोमॅट्रिक टेस्टमध्ये द बँक विल कंडक्ट द सायकोमॅट्रिक टेस्ट फॉर द पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग ऑफ दोज कॅन्डिडेट्स हू विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 3. फाइंडिंग ऑफ द टेस्ट मे बी प्लेस बिफोर द इंटरव्ह्यू पॅनल फॉर हॅव्हिंग अ थ्रू पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कॅन्डिडेट्स. तो टेस्ट स्ट्रक्चर असेल, मॅक्झिमम मार्क्स असतील 20, ग्रुप एक्सरसाइजचे, इंटरव्ह्यूचे 30 मार्क्स असतील, असे टोटल 50 मार्क्ससाठी फेज 3 ही कंडक्ट केली जाणार आहे. द मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स विल बी ॲज डिसाइडेड बाय द बँक. कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द फेज 3 अंडर OBC कॅटेगरी वुड बी रिक्वायर्ड टू सबमिट OBC सर्टिफिकेट कंटेनिंग द नॉन क्रिमिलियर क्लॉज. Candidates who have registered themselves as a OBC but do not submit OBC non-criminal certificate and request for interview under general category will not be entertained. सो तुम्ही जर OBC मधनं भरत असाल तर तुमच्याकडे OBCचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ नॉन क्रिमिलियरसुद्धा असणं गरजेचं आहे जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होत असाल तर. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे, नाहीतर तुमचं कॅन्डिडेचर हे इथे बाद केलं जाईल, तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही आहे. अशा पद्धतीची सूचना इथे दिलेली आहे. Candidates qualifying for phase 3 under EWS category would be required to submit EWS certificate issue based on the gross annual income of the financial year as per the DOPT guidelines. Candidates who have registered themselves as EWS but not submit EWS certificate issue based on gross annual income for the financial year as per the DOPT guideline and request for the interview under the general category will not be entertained. सो तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर तुम्ही सुरुवातीपासूनच ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म फिलअप करा आणि तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट असतील किंवा त्या ग्रुप
फेज 3च्या एक्झामपर्यंत तुमच्याकडे ते अवेलेबल होऊ शकतील. तुम्ही अप्लाय केलेलं असतील तरच तुम्ही OBC किंवा EWSच्या या कॅटेगरीसाठी अप्लाय करा, अन्यथा ओपनमधनं फॉर्म फिलअप करा. कारण तुमच्या इंटरव्ह्यूच्या फेजपर्यंत जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही आहे. डायरेक्टली तुमचं कॅन्डिडेचर हे कॅन्सल केलं जाणार आहे. सो सिलेक्शन, फायनल सिलेक्शन जे असणार आहे, द कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय बोथ फेज 2 अँड फेज 3 सेपरेटली. द मार्क्स ऑब्टेन इन मेन्स एक्झामिनेशन म्हणजे फेज 2, both the objective test and the descriptive test will be added to the marks obtained in phase 3 for preparing the final merit list. The marks obtained in the preliminary examination phase 1 will not be added for preparing the final merit list selection. So test, main examination, group exercise and interview आणि total marks इथे आहेत. The marks obtained by the candidates in phase 2 mains examination, both objective and descriptive, and phase 3 group exercise and interview will be normalized to 100 marks ॲज डिटेल्स बिलो. सो मॅक्झिमम मार्क्स जे मेन्सचे आहेत ते 250, नॉर्मलाइज मार्क्स जे आहेत ते 75, ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू 50 आहे आणि 25 आहे. टोटल 300 मार्क्स हे होत आहेत, तर ते 100 अशा पद्धतीने कन्सिडर केले जाणार आहेत. द फायनल मेरिट लिस्ट इज अराइव्ड ॲट आफ्टर ॲग्रिगेटिंग आउट ऑफ 100 कन्व्हर्टेड मार्क्स ऑफ अ फेज 2 अँड फेज 3 सिलेक्शन विल बी मेड फॉर द टॉप मेरिट रँक कॅन्डिडेट्स इन ईच कॅटेगरी. सो ईच कॅटेगरीमध्ये ती लावली जाणार आहे. एक्झामिनेशन सेंटर्स हे ऑल ओव्हर इंडियामध्ये असतील. तुम्ही तुमच्या स्टेटनुसार एक्झामिनेशन सेंटर हे घेऊ शकतात. इमॉलमेंट्स जे आहे, प्रेझेंटली द स्टार्टिंग बेसिस इज 41,940 विथ 4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट इन द स्केल ऑफ 36,000 ते 36,000 ते 63,840 ॲप्लिकेबल टू द ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1. The officials will be eligible for DA, HRA, CCA, PF, contributed pension fund, that is NPS, LFC, medical facility, lease rental facility, etc. and other allowances and prerequisite as per rules in the force time to time. Joining and training and career path जे असणार आहे तुमचं, तर the selected candidate shall be provided basic banking knowledge through online courses which they shall completed before joining. The selected candidates at the time of joining will have to execute a bond for value of 2 lakh to serve the bank for the minimum period of 3 years. The bond will be invoked by the bank if the candidate resign from the service of the bank before expiry of 3 years for the date of joining. So 2 लाखाचा तुमच्याकडे 3 वर्षासाठी बॉन्ड केला जाणार आहे आणि तो जर तुम्ही ब्रेक केला तर 2 लाख तुमच्याकडनं वसूल केले जातील. On joining, the selected candidates will be designated as a probationary officer and may be on probation for 2 years. They will be subjected to continuously assignment as per the bank exact policy during the probation period. Those candidates who qualify in the assessment as per standard determination by the bank from time to time will be confirmed in the service of a bank in a junior management grade 1 scale. If the candidate fails to achieve minimum standard stipulated, his or her service may be terminated as per the policy of the bank in force at the material time. Bank provides immense opportunity for growth in career, including opportunity for the posting abroad. The attractive promotion policy of the bank provides an opportunity to the meritorious and exceptionally brilliant officers to reach the top management grade as a reasonably quick time. सो करिअर पाथ सुद्धा इथे आहे. फॉरेनमध्ये जे SBIचे ब्रँचेस आहेत तिथे सुद्धा तुम्हाला प्रमोशनचा मार्गाने जाता येणार आहे. ॲप्लिकेशन अँड इंटिमिनेशन चार्जेस जे असणार आहेत, ॲप्लिकेशन फीज 750 रुपये जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी असणार आहे आणि SC STच्या कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज नाही आहे. ॲप्लिकेशन वन्स फीज पेड विल नॉट बी रिफंडेड ॲज ऑन एनी अकाउंट नॉर कॅन बी हेल्ड इन अ रिझर्व फॉर एनी अदर एक्झामिनेशन. सो 750 रुपये फीज या प्रोसेससाठी आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग SC STच्या कॅन्डिडेटसाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ही होणार आहे. तर नंबर ऑफ चान्सेस जे आहेत, मॅक्झिमम प्रीमिसिबल नंबर ऑफ चान्सेस इथे दिलेले आहेत. हाऊ टू अप्लाय, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे 7/9 ते 27/9 या तारखेच्या आत. तर बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला bank.sbi करिअरमध्ये जाऊन करंट ओपनिंग्समध्ये तुम्हाला लिंक इथे दिसणार आहे. त्या लिंकवर तुम्ही अप्लाय करायचं आहे. फीज पेड करायची आहे. फीज पेड करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहात. गाईडलाईन्स फॉर द स्कॅनिंग, फोटोग्राफ्स वगैरे, सिग्नेचर, थंब तुम्हाला स्कॅन करायचे आहेत. हँडरायटिंग डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे. डाउनलोड ऑफ अ कॉल लेटर तुम्हाला वेबसाईटवरनंच वेळोवेळी आलेल्या लिंकमधनं अवेलेबल होणार आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ द एक्झामिनेशन.
आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला एक्झामिनेशनच्या वेळेस न्यायचं आहे. ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेटवर कोणी जर चुकीचं बिहेवियर करा त्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत तर महाराष्ट्रासाठी आपण बघूयात. महाराष्ट्रासाठी एक्झामिनेशन सेंटर्स जे आहेत तर ते आहेत अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे. आणि मेन्स एक्झामिनेशन औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी तुमची जी मेन्स एक्झामिनेशन आहे तर ती याच ठिकाणी होणार आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे. सो अशा पद्धतीने खूप मोठी ॲड ही आलेली आहे आणि चांगली संधी आहे. जे POसाठी ऑलरेडी प्रिपेअर करत असतील, रिझनिंग यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग लागतं, तर जे व्यक्ती अप्लाय करत असतील त्यांच्यासाठी ऑल दी बेस्ट. आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ आमच्या चॅनलच्या थ्रू तुम्हाला भेटावेत म्हणून आम्हाला सपोर्ट करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. थँक्यू. जय हिंद.